छोले पनीर सर्व विसराल जेव्हा माझ्या या नवीन पद्धतीने हॉटेल स्टाईल सोयाबीन भाजी बनवली तर. चला तर आज मी तुमच्यासाठी एक अशी रेसिपी आणली आहे. स्पेशल काही बाजारातून आणावी लागणार नाही. घरात ठेवलेल्या सिंपल सोयाबीनपासून एक जबरदस्त हॉटेल स्टाईल भाजी बनवणार आहोत. तुम्हाला इतकी आवडेल की ज्यांना सोयाबीन आवडत पण नाही ते तुम्हाला भाजी बनवायला सांगतील. भरपूर स्पेशल रेसिपी आहे. मैत्रिणींनो, भाजी खाऊन तुम्हाला पण आवडेल. चला तर मग बनवूया. नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे सोनम. सोनम्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सोयाबीनची एकदम रेस्टॉरंट स्टाईल जबरदस्त टेस्टी भाजी बनवण्यासाठी मी ते घेतले आहे सोयाबीन. तर मी एक पुडा घेतलेला आहे. आपण याला न्यूट्रेला किंवा सोयाबडी पण म्हणतो. आपल्याला माहीत आहे सोयाबडी खूप हेल्दी आणि भरपूर प्रोटीनने भरलेली असते आणि याची भाजी मी तुम्हाला आता सांगणार आहे. ही भाजी इतकी छान लागते की तुम्ही एकदा बघितली ना सारखी सारखी बनवणार. सर्वात अगोदर सोयाबीन मऊ करून घ्यायची. सोयाबीन मऊ करण्यासाठी मी पाणी पहिलेच गरम करण्यासाठी ठेवले होते. चांगली बुडबुडे पण सुटलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकाल. आता मी यात अर्धा चमचा मीठ घातलेले आहे. मीठ खूप महत्त्वाचे आहे. याने काय होईल, सोयाबीन यात उकळेल तेव्हा मीठ पण आत जाईल. तुम्ही भाजी खाणार तेव्हा तुम्हाला फिक्की लागणार नाही. उकळत्या पाण्यामध्ये सर्व सोयाबीन घालायचे आणि फक्त 3 ते 4 मिनिटे लागतील सोयाबीन मऊ व्हायला. गॅस बारीक करायचा. असे केल्यावर एक फायदा होतोय. याचा जो वास आहे ना तो पाण्यामध्ये उतरतो आणि मऊ होऊन तयार. आणि हे बघा, एकदम परफेक्ट सोयाबीन फुगलेले आहेत. फुगलेले दिसतेत ना, परफेक्ट फुगलेले आहेत. फक्त 4 मिनिटे लागतात. गॅस बंद करायचा आणि सोयाबीनमधले पाणी काढायचे. हे बघा, आता सोयाबीन होऊन द्यायचे गार. थोडे गार झाल्यावर एका बाउलमध्ये मी घेतले आहेत. सगळ्यात अगोदर यात घालूया थोडेसे मीठ. लक्षात ठेवा, आपण पहिले पण यात मीठ घातलेले आहे. त्याचबरोबर घालते 1 चमचा मिरची पावडर. याने कलर येणार छान. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद. आता सोयाबीन भाजी रेस्टॉरंटसारखी बनायला मी यात घालते थोडेसे दही. हे मी दही फ्रेश घेतले आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे दही आंबट नसावे. दही फ्रेश हवे. आंबट नको, नाही तर भाजी पण आंबट लागेल. दही सर्व यात घालायचे आणि सोयाबीन आणि दही मिक्स करून घ्यायचे. असे मिक्स केल्यावर पनीर जशी बनते ना तशी टेस्ट येणार. छान मिक्स करायचे. असे मिक्स केल्यावर भाजी छान लागते. तुम्ही पण याच पद्धतीने एक बनवा. चला तर मग भाजी बनवायला घेऊया. आता गॅसवर ठेवूया एक कढई. कढईत यात 2 ते 3 चमचे मी तेल घातलेले आहे. तेल आपले गरम झाले की सगळ्यात अगोदर मी घालते कांदा. तर कांदा इथं मी लांब असा कट केलेला आहे. तर सर्व कांदा मी यात घातला आहे. गॅस थोडासा मोठा करायचा आणि भाजून घ्यायचे. एकसारखे हलवत राहायचे. कांदा लालसर भाजून घ्यायचा. भरपूर पण लाल नाही करायचा. फक्त कच्चापणा निघून जाईल एवढी भाजायची. एक टिप्स सांगते. ही जी ग्रेव्ही बनवणार आहे ना, या ग्रेव्हीमध्ये तुम्ही कोणतीही भाजी बनवू शकता. तुम्ही यामध्ये बटाटा घालू शकता किंवा वाटाणा, पनीर घालू शकता. तर याप्रमाणे आपण भाजून घ्यायचा कांदा. गॅस बारीक ठेवायचा. याने कांदा एकसारखा भाजेल. आता हे पाहू शकाल तुम्ही, कांद्याला चांगला एकसारखा रंग आलेला आहे. ज्यावेळी काय भाजी बनवायची आठवत नाही त्यावेळी ही भाजी एकदम मस्त. ही सोयाबीनची भाजी खूप छान होणार आहे. त्यासाठी कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर आपला कांदा भाजलेला आहे. आता यात मी घालते 10 ते 11 लसूणच्या पाकळ्या. भाजीला टेस्ट येण्यासाठी थोडासा आल्याचा तुकडा घातलेला आहे. जर तुम्हाला आलं आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि हे पण आपण कांद्याबरोबर भाजून घ्यायचे. मी हे नंतर घातले ज्याने लसूण आलं जास्त भाजू नये म्हणून. नाहीतर काय होईल, कडवटपणा येतो. हलका कलर यावा बस याप्रमाणे आपण हलवत भाजायचे हे सर्व. आता तुम्ही पाहू शकाल गोल्डन कलर दिसतोय. लास्टला मी यात घालते थोडीशी कोथिंबीर. ही नक्की घालायची. हॉटेलवाले तर याला घालतातच. याने चव चांगली लागते भाजीला. आता यात थोडीशी हळद घालायची. एक अर्धा चमचा घालायची. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चांगला कलर येण्यासाठी. ग्रेव्हीमध्ये या स्टेपवर गॅस बंद करायचा. तर हे सर्व आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे. आता हे आपण थंड करायला ठेवायचं. थंड झालं की आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. हे बघा, सर्व थंड झालेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अशी छान पेस्ट बनवायची. तुम्ही बघा किती छान ग्रेव्ही तयार होणार आहे. जसे की काजू ग्रेव्ही गतच. ही पेस्ट बनवताना 1 चमचा पाणी वापरले तरी चालेल. भरपूर पण पाणी घालायचे नाही. गरज काय लागणारच नाही. तर हे झाले तयार. याला ठेवूया साईडला
आता परत तीच कढई गॅसवर ठेवायची. यात मी घालते थोडेसे तेल. तेल गरम झाले की सर्वात अगोदर आपण यात खडे मसाले घालायचे. 1 तेजपत्ता, 4 ते 5 काळी मिरी, 2 लवंगा, 1 काळी वेलची. सर्व साहित्य यात घालायचे. गॅस ठेवायचा बारीक, का तर हे सर्व करपावे नाही. त्यात घालूया 1 चमचा जिरे. आता बारीक गॅस करायचा आणि जो मगाशी आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला आहे ना, तो सर्व यात घालायचा आणि सारखे सारखे हलवत राहायचे. मीडियम फ्लेमवर हे व्यवस्थित भाजायचे. जास्त पण वेळ नाही लागणार आपल्याला, का तर कांदा पहिल्याच आपण छान भाजलेला आहे. 2 मिनिटे भाजायचे. हा जो फ्लेवर आहे ना, तोच मेन फ्लेवर आहे. याने पूर्ण भाजी छान लागते. हे बघा, एकदम छान मसाला भाजला आहे आणि याचा वास तर खूप छान यायला लागलेला आहे. यातल्या सर्व मसाल्यांचा वास जो यायला तो खूप म्हणजे खूपच छान. बारीक गॅसवर आपण याला चांगले हलवायचे. बरं मैत्रिणींनो, तुम्ही मला सांगितलं नाही की तुम्ही कुठल्या पद्धतीवर सोयाबीनची भाजी बनवता. मला नक्की कमेंट करून कळवा की तुम्ही कशी बनवता. तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने बनवता का तुमची पद्धत वेगळी आहे. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता हेही मला कमेंट करून नक्की कळवा. मसाला छान भाजला की वास घरभर आपल्या दळवळतो. आता करायचा गॅस बारीक. बारीक गॅसवरच आपण घालायचे यात सोयाबीन. यात दही घातले आहेत, त्यामुळे गॅस बारीक ठेवायचा, का तर दही नासू नये म्हणून. यात सर्व घालायचे आणि व्यवस्थित हलवत राहायचे. याने सोयाबीन व्यवस्थित मिक्स होईल आणि मसाला पण यात शिजेल आणि दही नासू नये. हे बघा, कलर चेंज झालेला आहे. कलर खूप छान दिसतोय. मसाला छान भाजलेला आहे. हा मसाला प्रेमाने, संयमाने भाजतोय, कारण जेवण फक्त पोटासाठी नसतं, ते आठवणीसाठी असतं. हे बघा, आता तेल सुटायला लागले म्हणजे चव तयार व्हायला लागली आहे. हीच ती जादू आहे घरच्या घासातली, घरच्या माणसातली आणि घरच्या स्वयंपाकातली. हे व्यवस्थित आपण हलवून घेतले आहे. सगळं मिक्स झालेलं आहे पहा तुम्ही. आता या स्टेपवर यात घालायचे पाणी. मी यात 1-1.5 ग्लास पाणी घालते. तुम्हाला हे फुलक्याबरोबर किंवा रोटीबरोबर किंवा चपातीबरोबर खायचे आहे, त्यानुसार तुम्ही ही ग्रेव्ही ॲडजस्ट करू शकता, घट किंवा पातळ. सर्वात अगोदर एक पॉईंट, पाणी आपण गरमच घालायचे. कोणतीही भाजी शिजवताना गरमच पाणी घाला. गार पाण्याने भाजीची चव बदलते. चांगले व्यवस्थित मिक्स करायचे. आता यामध्ये 4 ते 5 काप करून असे टोमॅटोचे घातले तरी चालतात, मोठे मोठे. पण मी काही घातलेलं नाही आहे, मला आवडत नाही आहे म्हणून. पण तुम्ही घातलं तरीही चालेल. यात टोमॅटो घातल्यामुळे भाजी खूप छान बनते. एकदा यात मीठ व्यवस्थित आहे का नाही ते चेक करा, का तर आपण पहिले पण मीठ घातलेले आहे. जर कमी असेल तर तुम्ही त्यात घालू शकता. आता याच्यावर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे आपण शिजवायचे. याने ग्रेव्ही घट्ट होईल आणि फ्लेवरही छान येईल. 8 मिनिटे आपले झालेले आहेत. चला तर चेक करूया. भरपूर छान दिसायला लागली आहे. बोलण्याचीही गरज नाही, तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त कलर आला आहे ग्रेव्हीमध्ये. हे बघा, घट्टपणा एकदम परफेक्ट. भरपूर घट्ट पण नाही, भरपूर पातळ पण नाही. जसं आपल्याला पाहिजे तशी जबरदस्त ग्रेव्ही झालेली आहे. मज्जाच येणार आहे भाजी खाऊन. या पद्धतीने बनवा, सर्वांना आवडेल. आणि तुम्ही बघितलेच ना किती सोपी पद्धत आहे. लास्टला घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यावर पण आपण हे व्यवस्थित हलवून घेऊया, जेणेकरून कोथिंबीर सगळीकडे आपली मिक्स होईल. तर पहा किती छान कलर पण आलेला आहे आणि भाजी पण इतकी घट्ट झालेली आहे, कोण म्हणणार पण नाही की ही सोयाबडीची भाजी आहे. ती खूपच छान झालेली आहे. चला तर मग आता गरम गरम सर्व करून घेऊया. सर्व करून झाली. अजून थोडीशी कोथिंबीर वरनं घालूया. तर हे बघा, आपली युनिक आणि जबरदस्त टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल सोयाबडी भाजी तयार. आणि या भाजीला रोटी किंवा फुलक्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता किंवा चपातीबरोबर. ही सगळ्याबरोबर छान लागते. बनवायला पण एकदम सोपी पद्धत आणि चव पण खूप छान, भरपूर प्रोटीननं भरलेली. तर तुम्ही पण ही भाजी नक्की ट्राय करा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.